नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा आपला हा 68वा पार्ट आहे. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या अवयवास तांबड्या रक्तपेशींची स्मशानभूमी असे म्हणतात? तर बघा, आपल्या शरीरात असा एक अवयव आहे की ज्याला आपण तांबड्या रक्तपेशींची स्मशानभूमी असं म्हणतो. तर तो आहे प्लीहा, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, तांबड्या रक्तपेशींचे आयुष्य साधारणतः 120 दिवसाचं असतं. किती? 120 दिवसांचं असतं. आणि त्यानंतर या प्लीहेत जाऊन मरतात, म्हणून त्यांना तांबड्या रक्तपेशीची स्मशानभूमी असं म्हटलं जातं. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? तर आपल्या शरीरात तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात? तर अस्थिमज्जेत तयार होतात, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच पृष्ठवंशी प्राण्यामध्ये रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. तर बालपणात शरीराच्या सर्व अस्थिमज्जेत तांबड्या पेशींची निर्मिती होत असते. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, रक्तामध्ये कोणती साखर मोठ्या प्रमाणात आढळते? तर आपल्या शरीरातलं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे ग्लुकोज ही साखर आहे ती आपल्या शरीरामध्ये आढळून येते. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ग्लुकोज ही रक्तातील प्रमुख साखर असते. तसंच ग्लुकोज हा शरीराचा ऊर्जेचा एक प्राथमिक स्रोत म्हणून पण त्याच्याकडं पाहिलं जातं, म्हणून ग्लुकोज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, एखाद्याला जर चक्कर आली किंवा खूप थकवा आला तर आपण त्याला ग्लुकोज म्हणून लिंबू सरबत किंवा साखर खायला देतो किंवा एखादं चॉकलेट खायला देतो. म्हणजे साखरेतलं ब्लडमधल्या शुगरचं प्रमाण थोडंसं वाढलं की त्याला नॉर्मल फील व्हायला लागतं. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरामध्ये तापमानाच्या नियंत्रणाचे कार्य कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते? तर बघा, मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात आणि त्या वेगवेगळं त्यांचं फंक्शन असतं. तर बघा, हायपोथॅलॅमस ही ग्रंथी आहे. तर ही काय करते? मानवी शरीराचं जे तापमान आहे ते मेंटेन ठेवण्याचं प्रयत्न, म्हणजे ही कार्य करत असते. प्रयत्न नाही तर हिचं कार्यच ते आहे. हायपोथॅलॅमसचं कार्य काय आहे? तर मानवी शरीरातलं टेम्परेचर मेंटेन ठेवणं. तर बघा, आपल्या शरीराचे अंतर्गत तापमान आपल्या मेंदूच्या हायपोथॅलॅमस नावाची ही एक ग्रंथी आहे आणि या भागाद्वारे नियंत्रित केलं जातं. तसंच हायपोथॅलॅमस आपल्या सध्याचं जे तापमान आहे त्या तापमानाशी मिळतं जुळतं किंवा त्याची तुलना साधारणतः 37°C होईल अशा प्रकारे ती मेंटेन ठेवत असते. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण जास्त असते? तर बघा, आपलं जे आजूबाजूचे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये जी हवा आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅस असतात किंवा वेगवेगळे वायू असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असतं नायट्रोजनचं, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि नायट्रोजनचं प्रमाण असतं एकूण 78%. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ऑक्सिजन असतो, म्हणजे प्राणवायू त्याला म्हटलं जातं. तर ऑक्सिजनचं प्रमाण असतं 21%. हे दोन वायू हवेतले महत्त्वाचे आहेत. तसंच त्याच्यानंतर असतं ऑर्गॉन, हे एक वायू महत्त्वाचा आहे. ऑर्गॉन हा जो आहे वायू आहे त्याचं 0.9% एवढं प्रमाण असतं. आणि कार्बन डायऑक्साईड तर ह्याचं प्रमाण असतं 0.03% एवढं त्याचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हिराकूड हा प्रकल्प आहे तो ओडिसा राज्यात आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, भारताच्या ओडिसा राज्यात कोणत्या नदीवर आहे? तर ही आहे महानदी. या नदीवर हिराकूड हा प्रकल्प आहे. तसंच हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा पहिला असा प्रकल्प आहे जो की बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, द थर्ड पिलर पुस्तक कोणाचे आहे? तर हे जे पुस्तक आहे हे आहे रघुराम राजन, जे की RBIचे माजी गव्हर्नर आहेत आणि यांचं हे पुस्तक आहे द थर्ड पिलर. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश यांनी रोम आणि पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती. तर कोण आहे ते फ्री इंडिया सेंटर सुरू करणारे? तर ते आहे सुभाषचंद्र बोस. पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि याची स्थापना कधी झाली होती? तर याची स्थापना झाली होती फ्री इंडिया सेंटरची 1942ला सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन येथे केली होती. कुठे झाली होती याची स्थापना? बर्लिन येथे. बर्लिन येथे फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली होती, सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. तसंच याचे अध्यक्ष होते AC नाम्बियार आणि शाखा पॅरिस आणि इटली म्हणजे रोम इथे त्याच्या शाखा होत्या. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर बघा, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक विचाराने कसा होता? नास्तिक होता आणि समाजवादी देखील होता. तर ते आहेत भगतसिंग. हे बघा, हे कसे होते? नास्तिक होते, म्हणजे समाजवादी होते परंतु नास्तिक होते. भगतसिंग यांचं एक पुस्तक पण आहे, मी नास्तिक का आहे, तर हे त्यांचं पुस्तक आहे.
तर त्याच्यामध्ये त्यांनी कारणं सांगितलेले आहेत, मी नास्तिक का झालो किंवा कशामुळे आहे, तर हे त्या पुस्तकावरून क्लिअर होतं. वेळ असेल तुम्हाला तर वाचू शकता, पुस्तक खूप छान आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे, प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठांची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटलेलं आहे? बघा, ज्या प्रशासकीय सेवा आहेत तर त्यासाठी विद्यापीठ ही पदवी आवश्यक नसावी किंवा त्याला जास्त व्हॅल्यू न देता डायरेक्ट तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये त्यांचे क्रायटेरिया ठरवून घेऊ शकता असं डॉक्टर राधाकृष्णन आयोगाने सांगितलेलं आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, फर्स्ट ऑप्शन. तर बघा, डॉक्टर राधाकृष्णन आयोग जो आहे हा कधीचा आहे? 1948मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. आणि हा आयोग काय सांगतो की विद्यापीठीय शिक्षणासंबंधी हा आयोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले? तर बघा, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र दक्षिण आफ्रिकेमधून सुरू केलेलं आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर दक्षिण आफ्रिकेमधून सुरू केलेलं आहे. आणि कधी सुरू झालेलं आहे हे? तर हे झालेलं आहे 4 जून 1903 मध्ये हे सुरू झालेलं आहे. महात्मा गांधींनी वंशी भेदभाव विरुद्ध लढा देण्यासाठी आणि त्या देशातील भारतीयांसाठी नागरी हक्क मिळवण्यासाठी अशा प्रकारे इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेत सुरू केलं होतं महात्मा गांधीजी यांनी 1903 साली. अशा 2-3 फॅक्ट्स ह्या इंडियन ओपिनियनबद्दल लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? तर बघा, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले होतं? तर ते केलं होतं सरोजिनी नायडू. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपला, डॅश डॅश यांच्याशिवाय देशातील जवळजवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या. तर कुणाशिवाय राष्ट्रीय सभेत सगळ्या व्यक्ती सामील झाल्या होत्या? कोण झालं नव्हतं म्हणजे? तर सर सय्यद अहमद खान हे राष्ट्रीय सभेत सामील झाले नव्हते. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सर सय्यद अहमद खान यांनी काँग्रेसला हिंदू लोकांची संघटना म्हणून हिणवले होते. तसंच काँग्रेसला पर्याय म्हणून त्यांनी एक संघटना पण स्थापन केली होती. ती कधी केली होती? 1888मध्ये ही संघटना स्थापन केली होती. UIPA ही संघटना त्यांनी स्थापन केली होती, सर सय्यद अहमद खान. म्हणजेच UIPA म्हणजे काय? द युनायटेड इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन और अलायन्स. अशा प्रकारे ही संघटना त्यांनी स्थापन केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? तर बघा, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडे जी न्यायिक शक्ती दिली होती तर ती कोणी काढून घेतली होती? त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन, लॉर्ड कॉर्नवालिस यांनी अशा प्रकारे ही शक्ती काढून घेतली होती. तर बघा, 1772मध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी काय केलं होतं? जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरचं हे जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलं होतं. तसंच 1786मध्ये काय झालं? नंतर 1786मध्ये कॉर्नवालिस ने जिल्हाधिकाऱ्याला दिवाणी न्यायाधीश म्हणून पण नियुक्त केलं गेलं. कॉर्नवालिसने 1786मध्ये दिवाणी न्यायाधीश म्हणून देखील नियुक्त केलं. आणि कालांतराने लॉर्ड कॉर्नवालिसनेच काय केलं? तर त्यानेच न्यायिक अधिकार काढून घेतले पुन्हा. म्हणजे न्यायिक शक्ती जी दिली होती त्यानं तर ही काढून घेतली नंतर. कधी? 1786 नंतर. तर बघा, अशा प्रकारे ती एक थीम म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणी दिलं कलेक्टरचं पद, कोणी निर्माण केलं होतं. पुढचा क्वेश्चन बघा, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नखे असे वर्णन कोणत्या कवीने केले होते? तर बघा, मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नातं कसं आहे तर याचं एक वर्णन केलं होतं. आणि ते कोणी केलं होतं? ऑप्शन नंबर 2, अण्णाभाऊ साठे यांनी अशा प्रकारे वर्णन केलं होतं. कसं वर्णन केलं होतं? जसं गरुडाला पंख महत्त्वाचे असतात किंवा गरुडाची सगळी ताकद म्हणजे त्याच्या पंखात असते, आणि तसंच वाघाला त्याचे नखे खूप इम्पॉर्टंट असतात. जर वाघाला नख्याच नसतील तर वाघाची काय किंमत आहे का? नाही. मग तसंच मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वर्णन अण्णाभाऊ साठे यांनी केलं होतं. तसंच अण्णाभाऊ साठे यांना पण एक महाराष्ट्राचे संत म्हणून त्यांचा गौरव केलेला होता. आणि महाराष्ट्राचे संत म्हणून असा गौरव कोणी केला होता? तर तो केला होता प्रमोद महाजन यांनी. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर बघा, ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्यापासून वेगवेगळे भुरुपे तयार होत असतात आणि तसेच इथे वेगवेगळे भुरुपे दिलेले आहेत. परंतु ज्वालामुखीशी संबंधित नसणारं भुरूप आहे घड्या. तर बघा, हे जे घड्या आहेत तर घड्याची निर्मिती कशी होती? तर ही गाळापासून बनलेले जे भुरूप आहे हे घड्या. बघा, वर्षानुवर्षे गाळ साठत जातो आणि त्याच्यापासून घड्या तयार होत म्हणजे पर्वताचं निर्मिती होत असते. किंवा आता सध्या जर आपण हिमालयाचं पायथ्या पाहिला तर तिथे वेगवेगळ्या घड्यांची निर्मिती झालेली आहे. तर अशा प्रकारे घड्या ही ज्वालामुखीचा प्रकार नाही किंवा ज्वालामुखीपासून बनलेलं भुरूप नाही, परंतु उष्णोदकाचे फवारे, तसंच बॅथोलिथ,
आणि डाईक हे ज्वालामुखीशी संबंधित आहेत किंवा ज्वालामुखीपासून यांची निर्मिती झालेली असते. तर बघा, जे आपलं भूरूप पाहायला गेलं बॅथोलित, तर हे अगदी उंच उंच पर्वत असतात, तर त्याच्या अगदी खोलवर हे बॅथोलित तयार झालेले असतात. तसंच डाईक पण हे असं उभ्या पट्ट्यात हे डाईक तयार झालेले असतात. म्हणजे जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा काही ज्वालामुखी आडव्या खडकात असा साठून राहतो, त्याला आपण बॅथोलित म्हणतो. आणि काही असा उभ्या खडकाला आपण डाईक म्हणतो. हे त्याचे भूरूपाचे प्रकार आहेत. म्हणजे हे ज्वालामुखीपासून तयार झालेले हे वेगवेगळे भूरूपे आहेत. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, क्रॉस कंट्री स्विंग हा डॅश डॅशचा राष्ट्रीय खेळ आहे. तर क्रॉस कंट्री स्विंग हा नॉर्वेचा राष्ट्रीय खेळ आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच काही महत्त्वाचे राष्ट्रीय आणि त्यांचा खेळ हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता इथं पाहायला गेलं तर डेन्मार्कचं आहे फुटबॉल. तसंच फिनलंडचं पाहायला गेलं तर पॅलो हा त्याचा खेळ आहे, राष्ट्रीय खेळ. तसंच भारताचं पाहायला गेलं तर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. जपानचा आहे सुमो. तसंच इंग्लंडचा आहे क्रिकेट. हे असे वेगवेगळे खेळ आणि त्यांचे राष्ट्र लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर बघा, पूर्व आणि पश्चिम घाट आपला जो इंडिया आहे, तर इंडियाचा मॅप छोटासा इथे काढून दाखवते तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर बघा, हा जो इंडिया आहे ह्याचं पूर्व घाट इकडे आहे आणि पश्चिम घाट अशा प्रकारे इकडे आहे. हा झाला पश्चिम घाट आणि हा झाला पूर्व घाट. परंतु हे दोन्ही घाट इथे खाली निलगिरी पर्वतात एकत्र येतात. आणि त्याचं उत्तर आहे आपलं कोणती टेकडी? तर निलगिरी टेकडी. आणि ही टेकडी कुठे आहे? तर तामिळनाडूमध्ये ही टेकडी आहे. तर तामिळनाडूमध्ये निलगिरी टेकडीच्या तिथे ते दोन्ही घाट एकत्र येतात. पुढचा क्वेश्चन आहे, सुवर्ण क्रांतीचा म्हणजेच गोल्डन रिव्हॉल्युशन संबंध डॅश डॅशशी संबंधित आहे. तर सुवर्ण क्रांतीचा संबंध आहे मधुमक्षिका पालन, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. मधुमक्षिका पालनाशी रिलेटेड आहे सुवर्ण क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्हॉल्युशन. आणि ही सुवर्ण क्रांती कधी झालेली? तर 1991 ते 2003च्या कालखंडामध्ये या भारतातील सुवर्ण क्रांतीचा कालखंड मानला जातो. आणि ही क्रांती मधुमक्षिका पालनाशी संबंधित आहे. तसंच क्रांतीचे जनक कोण आहेत? जनक आहेत तिचे निरपकतुनेज, हे तिचे जनक आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण, ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर साखरेत होऊ शकतं किंवा होतं? अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. तर बघा, जो आपण ऊस साखर कारखान्यात नेला जातो तर त्याचं जे वजन भरतं त्याच्या किती % वजनाची साखर तयार होते? तर ओन्ली 10% त्याचं वेट आहे, त्याच्यापासून साखर तयार होते. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, भारतीय कुस्ती महासंघाच्या जे आयोग आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ते आहेत नरसिंह यादव. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, नरसिंह यादव. पुढचा क्वेश्चन पाहूया, ICC T20 पुरुष वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे उसेन बोल्ट. म्हणजे बघा, 2024 ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून उसेन बोल्ट यांची निवड झालेली. कशासाठी? ICC T20 पुरुष वर्ल्ड कपच्या ब्रँड ॲम्बेसेडर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशात पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे कुवेतमध्ये पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, P सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार मिळालेला आहे. आणि कशासाठी? अंतराळ विज्ञानातील त्यांच्या योगदानाबद्दल. पुढचा क्वेश्चन आहे, देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने बनवलेलं आहे? तर बघा, बुलेट प्रूफ जॅकेट बनवलेलं आहे DRDOने. म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. अशा प्रकारे करंट अँड GKचे क्वेश्चन आपण इथे पाहिलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टडी करून इथे फ्रेम करत आहोत मुलांनो. आणि तुमच्या एक्झामसाठी खूप म्हणजे महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचे इन डिटेलमध्ये अनालिसिस पण आपण करत आहोत. इथे जर 25 क्वेश्चन असतील तर तुम्हाला त्याच्या आजूबाजूची इन्फॉर्मेशन देऊन जवळपास 50 ते 100 क्वेश्चन इथे फ्रेम होऊ शकतात. एवढं तुम्हाला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली जात आहे. तर अशा प्रकारचे यूट्यूबवर अनालिसिसचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील, पण 10, 15, 20 ह्याच्या व्यतिरिक्त जास्त कुठं भेटणार नाही. तर वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारे आपण सिरीज चालू केलेली आहे आणि ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला भेटणार आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करत चला आणि एक लाईक देत चला, जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि मुलांना पण
व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच.